नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील आजच्या सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी, शासनाचे मोठे निर्णय, अनुदानातील बदल, बाजारातील हालचाल आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अपडेट्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया मोठ्या बातमीपासून. देशासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तब्बल 92,000 टन गॅस भारतात दाखल झाला असून यामुळे 64 लाख सिलेंडर भरणे शक्य होणार आहे. मात्र मध्य पूर्वेतील तणाव आणि वाहतूक सुरळीत होईपर्यंत गॅस टंचाई पूर्णपणे दूर होणार नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर वीज वापरणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. राज्यात आता दिवसा वीज वापरल्यास तब्बल 25% सवलत मिळणार आहे. सौर ऊर्जेमुळे दिवसा विजेची उपलब्धता वाढल्यामुळे सरकारने हे धोरण बदलले आहे. आधी रात्री सवलत मिळायची, आता दिवसा मिळणार आहे. पुढची बातमी कायद्यांबाबत. तब्बल 1855 पासूनचे 80 कालबाह्य कायदे अखेर रद्द करण्यात आले आहेत. विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले असून जुन्या आणि अप्रासंगिक नियमांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान एलपीजी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. भारतातील 60% एलपीजी मागणी आयातीवर अवलंबून आहे. देशात 33 कोटी ग्राहक असून दर महिन्याला 33 कोटी सिलेंडरची गरज भासते. त्यामुळे जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम भारतावर होतो. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा निर्णय. आता बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी जिल्ह्याऐवजी तालुका स्तरावर प्रक्रिया होणार आहे. यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही कमी होणार आहेत. आता वळूया कर्जमाफीकडे. पुनर्गठित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. विरोधकांनी सरकारला यावर घेरले असून शेतकरी अजूनही संभ्रमात आहेत. दरम्यान राज्यात बेकायदा धर्मांतर रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र हे असे करणारे 13वे राज्य ठरले आहे. मोठ्या चर्चेत असलेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण अखेर बंद करण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना क्लीन चिट दिली आहे. शिक्षण क्षेत्रातून धक्कादायक बातमी. राज्यातील तब्बल 2000 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे. लातूर जिल्ह्यात गॅस सिलेंडरसाठी तब्बल 10 दिवसांची वेटिंग सुरू आहे. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गॅस टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे शासनाने रेशन कार्डवर पुन्हा रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. खत टंचाईची शक्यता देखील वाढली आहे. पोटॅश आणि डीएपी आयातीवर अवलंबून असल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होऊ शकतो. आता एक मोठी आनंदाची बातमी. पुढील आठवड्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आधीच 58 कोटी लोक विमा कव्हरमध्ये आले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांची मोठी मागणी समोर आली आहे. केवळ कर्जमाफी नको, तर शेतीमालाला हमी भाव आणि स्थिर बाजारभाव द्यावा, अशी मागणी होत आहे. शालेय पोषण आहारात गोंधळ झाल्याची घटना समोर आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा मोठा पाऊल मानला जात आहे. कापूस उत्पादकांसाठी दिलासा. 5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून 411 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. नाशिकमध्ये उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा 55% आला आहे. पाण्याची चिंता वाढू लागली आहे. लातूरमध्ये सावकारीचे प्रमाण वाढले आहे. बेकायदे सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. एसटी विभागातून मोठी बातमी. 3000 नवीन बसेस सुरू होणार आहेत आणि 17,000हून अधिक पदांची भरती होणार आहे. हवामान खात्याचा इशारा. विदर्भात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. उजनी धरण परिसरात शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. जमीन मोजणीला विरोध करण्यात आला आहे. गहू आणि डाळींचे दर वाढले आहेत. युद्धाचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. ई-पीक पाहणीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय. तसेच ई-केवायसी नसल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान अडकले आहे. ही समस्या अजूनही कायम आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता पुढील आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार असून तब्बल 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
त्याचबरोबर राज्याच्या हवामानाबाबत एक मोठा इशारा देण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली असून निलंगा, उदगीर आणि औसा या भागांमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. काढणीला आलेली ज्वारी, हरभरा आणि इतर रब्बी पिकांवर मोठा फटका बसलेला आहे आणि पुढील 2 दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे. दरम्यान कर्जमाफीबाबत एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुनर्गठित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, याबाबत विधान परिषदेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला असून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले की या संदर्भात अंतिम निर्णय हा समितीच्या अहवालानंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे लाखो शेतकरी अजूनही संभ्रमामध्ये आहेत. बाजारभावाच्या बाबतीत पाहिले तर अंड्यांच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. 5 रुपये 50 पैशांवरून थेट 4 रुपयांपर्यंत दर खाली आलेले असून कुक्कुटपालन करणारे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत. त्याचबरोबर CCIने कापूस खरेदी थांबवलेली असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली आहे आणि खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. सोयाबीन आणि धान खरेदीचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. हजारो क्विंटल माल खरेदी केंद्रावर अडकून पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे 700 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे, तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी बोनस देण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान महावितरणकडून थकबाकी वसुलीला वेग देण्यात आलेला असून तब्बल 451 कोटी रुपयांची थकबाकी बाकी आहे. अकोला आणि जालना जिल्ह्यामध्ये थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ बिल भरण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे. देशविदेशातील मोठ्या घडामोडींकडे पाहिले तर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केल्याची माहिती समोर आलेली असून या हल्ल्यामध्ये 400 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 250 जण जखमी झालेले आहेत. भारताने या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर इस्रायल आणि इराण यांच्यामधील तणाव वाढलेला असून याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर होत आहे आणि त्यामुळे भारतामध्येही महागाई वाढण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या बाबतीत एक धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे. देशातील सुमारे 40% तरुण बेरोजगार असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे युवकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिक्षण विभागाकडून खासगी शाळांची तपासणी सुरू करण्यात आलेली असून 31 मार्चपर्यंत अहवाल सादर केला जाणार आहे. शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत पाहिले तर नाफेडकडून सोयाबीनचे पैसे 2 महिन्यांपासून अडकलेले आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. कर्जमाफीसाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध दर्शवलेला आहे, तर सातबाऱ्यातील नावे कमी केल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. सकारात्मक बातम्यांमध्ये मसालावर्गीय पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून कांदा बियाणे उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. तसेच काही बाजारपेठांमध्ये शेतमालाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळताना दिसत आहे. काजू खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान गॅस सिलेंडरचे दर 950 रुपयांच्या पुढे गेलेले आहेत. खाद्यतेलाचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. वीट भट्ट्यांमुळे प्रदूषण वाढलेले असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. शेवटी पुन्हा एकदा हवामानाचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे. 20 मार्चपर्यंत राज्यामध्ये वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.